नमस्कार, मी दीपाली वर्ल्ड स्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज व्लॉगची सुरुवात झाली बघा सकाळी. आता 8:45 झालेत आणि घरातले जे कामं आहेत ना, तर ते बरेच कामं जे आहे, तर ते पण आता बाकी आहे. तर सगळ्यात अगोदर जे आहे, तर घरातले कामं जे आहे, तर ते करून घेते आणि मग त्यासोबत तुमच्याशी सगळ्यात अगोदर सर्व माझ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना शुभ सकाळ. तर आजची कामाची सुरुवात आहे ना, तर ती सकाळी म्हणजे अगोदर झालेली होती. सकाळी जे आहे तर मी पहिले विराजचा टिफिन वगैरे जे आहे तर ते करून घेतलं आणि नंतर आता किचनमध्ये आलेली होती आमच्यासाठी मस्तपैकी चहा ठेवण्यासाठी. तर आज मी तुमच्यासोबत जे आहे तर थोडंसं गृहिणींनी घरातल्या कामामध्ये स्वतःला आनंदी कसं ठेवावं आणि कसं खुश राहावं, घरातल्या कामांमध्ये आनंद कसा शोधावा. तर हेच मी तुम्हाला जे आहे तर थोडंसं मोटिव्हेशनल टॉक देखील म्हणता येईल याला. तर तेच मी तुमच्यासोबत आज बोलणार आहे. तर खरं सांगू का, मी देखील एक गृहिणीच आहे. तर घरातल्या कामांमध्ये, छोट्या-छोट्या कामांमध्ये ना, तर आनंद कसा मिळतो ना, तर हे आपण बघितलं पाहिजे. आता बऱ्याच वेळी काय व्हायचं ना, आपल्याला काय होतं ना कधी-कधी, की नुसतं असं वाटतं, की घरातलं काम नुसतं. तर आपल्याला स्वतःचं आयुष्य काही आहे का नाही? मुलांचं करावं, त्याच्यानंतर टिफिन, घरातली झाडझूड, फरशी पुसणं, ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे ना, तर आपल्याला असं वाटतं, की आपल्याच नशिबी का? पण तसं काही नसतं. प्रत्येक गृहिणी आणि गृहिणी देखील नाही तर जी लेडीज जॉब करते ती देखील आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टी तिला देखील कराव्याच लागतात. घरातलं आवरून देखील तिला घराच्या बाहेर पडायचं असतं. तर तिला दोन्हीही जी तिची लाईफ असते तर ती सांभाळावी लागते. घरातल्या गोष्टी देखील तिला करूनच बाहेर पडाव्या लागतात. कारण की ही पहिल्यापासूनच ही पद्धत चालत आलेली आहे. आता काही जर का म्हणजे वयस्कर लेडीज जर का माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना वाटेल की आम्ही आमच्या वेळेस जे आहे तर करत नव्हतो का? तर मग आम्हाला कोण मोटिव्हेटेड करायचं? तर ह्या कामांना तर आम्ही आवर्जून करायचो. याच्यामध्ये आम्हाला आनंद मिळत होता. पण मला असं वाटतं, की आजकालचं वातावरण आहे ना थोडंसं वेगळं झालंय. कारण की खुश राहणं हे फक्त आपल्या मनावर नसतं, तर हे आपल्या घरातलं वातावरण कसं आहे, आपल्या भोवतालची जी माणसं आहे, तर ती माणसं कशी आहे, तर ह्या गोष्टीवर पण सगळं काही अवलंबून असतं. बऱ्याच घरामध्ये म्हणजे वाद, कटकटी वगैरे बऱ्याच काही गोष्टी असतात किंवा मग कुठे सासू-सासऱ्यांचं जमत नाही, कुठे काही. तर त्या घरामध्ये ना तर आपल्याला असं आहे ना एकटं पडल्यासारखं वाटतं. पण मला तरी असं वाटतं, की आपण आहे ना घरामध्ये म्हणजे एक विचार करा ना, की साधं आपण जर कधी आजारी जरी पडलो ना, तर आपण घरातली ही जी कामं असतात ना, तरी आपल्यामुळे म्हणजे किती सगळी कामं थांबून जातात. तुम्ही एक दिवस नुसतं असं म्हणा, की ठीक आहे मी आजारी नाही पडले, पण मी ना तर थोडा वेळ जे आहे तर आराम करते. आज सकाळी मी उठणारच नाही, लवकर उठणारच नाही. तर तुम्ही बघा कोणाचीच कामं आहे ना तर आपल्याशिवाय ना तर ती पूर्ण होत नाही. कुठल्याही गृहिणीशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे ना स्वतःला कधीही ना सेल्फ मोटिव्हेट आपण करत राहायला पाहिजे, की हो घरातली जी जबाबदारी ना तर माझी जी जबाबदारी आहे, तर ती देखील मी चांगल्या पद्धतीने पार पाडू पाडू शकते आणि मीच घरातली जी आहे तर करती धरती आहे, की जी सगळ्या काही गोष्टी करू शकते. आता आपल्याला जे आहे तर मुलांनाही आवरून द्यायचं असतं. बऱ्याच गोष्टी असतात किंवा मग आपल्याला बाहेरचे म्हणजे घरातले कामं तसेच बाहेरचंही मॅनेजमेंट आपल्याला भरपूर काही करायचं असतं. घरामध्ये एखादा कार्यक्रम असू द्या किंवा सण असू द्या, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्यालाच मॅनेज कराव्या लागतात. त्यामुळे कधीही असं म्हणायचं नाही, की हां, ठीक आहे, की मला जे आहे तर मी घरातच असते कंटिन्यू, मला म्हणजे काही व्हॅल्यूच नाही आहे. आपण स्वतःची व्हॅल्यू निर्माण करणं हे शिकलंच पाहिजे. कारण की मी देखील अशाच छोट्या-छोट्या गोष्टीतून जे आहे ना, तर बऱ्याच गोष्टी शिकलेली आहे. माझं आहे ना, तर पार्लरचा बिझनेस देखील आहे. तर ते देखील मी करते आणि ह्या सगळ्या गोष्टी देखील करते. पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी ना, तर काही गोष्टी ना, तर पाठीमागे ठेवाव्याच लागतात आणि काहींचे विचार जर का आपले पटत नसतील, तर त्या गोष्टी मागे सरून आहे ना, तर मला काय आवडतं, मी काय करू शकते, मी कशा पद्धतीने करू शकते, तर हीच गोष्ट आपण जी आहे ना, तर ती आत्मसात केली पाहिजे. तर मी देखील आता 2024 पासून ह्या बऱ्याच गोष्टी ना, तर अंमलात पण आणलेल्या आहेत. कारण की मलाही असं व्हायचं, की म्हणजे कोणी साधा एक शब्द जरी बोलला, तरी मला असं वाटायचं, की मी काय घरातलंच कामं करते आणि परत मलाच बोलतात वगैरे असं काही बऱ्याच गोष्टी असतात. पण माझं तरी मत असं आहे, की आपण आहे ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये नंतर बाकीच्या गोष्टी सोडून आहे ना, मुलांमध्ये त्यांचे जे आपण अभ्यास घेतो त्याच्यामध्ये, त्यांच्यासोबत खेळण्यामध्ये आपला जो आहे तर वेळ घालवायचा असतो आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतील, तर त्या गोष्टी आपण करत राहिले पाहिजे. जसं की माझं आहे, की मला आहे ना, तर पार्लरच्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे जसं की हेअर कट वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी, तर ह्या करण्यामध्ये ना खूप इंटरेस्ट आणि मेकअप तर खूप जास्त आवडतो मला करायला. तर मी ह्या गोष्टी ना, तर त्याच्यामध्ये स्वतःला जे आहे तर गुंतवून घेते. दिवसभर
दिवसभर कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवते, जेणेकरून माझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार देखील येत नाहीत आणि असंही वाटत नाही की मी सध्या घरी आहे. कारण माझ्या घरामध्ये आहे ना, तर लहान बाळ आहे. आता विदित जो आहे तर आत्ताशी 1 वर्षाचा झालेला आहे. तर मला त्याच्यामुळे आहे ना, तर जास्त बाहेरचं काम घेता येत नाही, जास्त घराच्या बाहेर पडता येत नाहीये. पण मग तरी देखील मी जे आहे तर घरामध्ये राहून ही जी फेज असते ना आपली सॉरी खोकला येतोय मला. ही जी फेज असते ना आपली, मुलांमध्ये वेळ घालवणं, मुलांचं लहानपणच आपण जर का जगलो नाही ना, तर त्या गोष्टीमध्येही देखील काही अर्थ नसतो. तर मला जे आहे तर मी त्याच्यासोबत जो आहे तर आता भरपूर असा टाईम जो आहे तर तो स्पेंड करते जास्त काही कामं मी हाताशी घेत नाही. मला असं तरी वाटतं की एवढ्या वर्षीसाठी तरी मी तो एकदा 2 वर्षाचा झाला, त्याला काही गोष्टी कळायला लागल्या, की मी त्यानंतर जे आहे ना, तर घरामध्ये ना तर म्हणजे जास्त काही म्हणजे एवढं करणार नाही. म्हणजे बाहेरच्या गोष्टींकडे जास्त माझ्या प्रोफेशनल लाईफकडे लक्ष देणार आहे आणि बाकी काही नाही. आता तुम्ही एक विचार करा, की आपल्याला खुश व्हायला बऱ्याच काही गोष्टी असतात. हे बघा, मुलं होमवर्क करतात, त्यांनी आपल्याला दाखवलं, आपण त्यांच्याकडून करून घेतलं, तर आपल्याला देखील आहे ना एक त्याच्यामध्ये समाधान मिळतं, की हो, मी याला ही गोष्ट शिकवलेली होती आणि त्यांनी ती छान पद्धतीने केली आणि त्यामुळे त्याचे टीचर त्याला गुड म्हणाला ना, की त्या गोष्टीमध्ये आपल्याला देखील आनंद मिळतो तर आणि झाली आता मुलांचा अभ्यास संध्याकाळची वगैरे वेळ देखील आणि मी आपणच जे घेत आहे असतो. तर किचनमध्ये आलेली, कारण मला करायचं आता मस्तपैकी सांबार आणि वडा. भरपूर दिवस झाले वडा सांबार करायला, त्याच्यामुळे तर म्हटलं चला आज करून घेऊ. तर आता पटकन जे आहे तर मी वडा सांबार करून घेते आणि सोबत तुमच्याशी बोलते. आणि अजून बऱ्याच गोष्टी असतात जसं की मला तरी वाटतं ना, सकाळी उठल्यावर बघा ना, तुम्ही आपलं घर पूर्ण स्वच्छ केलं, क्लीन केलं, की आपल्यालाच सारखं आहे ना, तर त्या घराकडे बघत राहावंसं वाटतं. असं वाटतं की आपण किती छान पद्धतीने काम करतो आणि हे काम आपण स्वतः केलेलं असतं ना, तर त्यामुळे आपल्याला जे आहे ना, तर आपल्या मनामध्ये एक वेगळंच समाधान असतं. त्यामुळे माझं तरी असं म्हणणं आहे, की सगळ्या गृहिणींनी घरातल्या कामामध्ये नेहमी मोटिव्हेटेड राहा आणि आनंदी आणि खुश राहा आणि त्यातच आपला जो आनंद आहे ना, तर तो शोधा. मी देखील अशाच पद्धतीने जे आहे तर तुम्ही असं म्हणू शकता की 2024चं जे रिझोल्यूशन आहे ना माझं, तर ते हेच होतं की मला आहे ना ह्याच गोष्टी ना आत्मसात करायच्या आहे आणि तुमच्यासोबत देखील मी शेअर केलं आहे. तर मला देखील खूप छान वाटतंय. तर तुम्हाला कसं वाटलं ना, तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडत असेल तर मी तुम्हाला अशाच पद्धतीचे मोटिव्हेशनल टॉक तुमच्यासोबत अजून देखील करेल. तर चला असू द्या, ह्या गोष्टी तर आपल्या चालूच राहणार. तर माझं जे आहे तर इथं मी मेदूवड्याचं जे पीठ आहे ना, तर त्याला चांगलं मस्त पद्धतीने ना फेटून घेते त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना जोपर्यंत पीठ हलकं होत नाही ना, तर तोपर्यंत त्याला फेटून घ्यायचं आहे. जवळ-जवळ 15 मिनिटं तरी मला फेटायला लागले होते आणि त्याला व्यवस्थित पद्धतीने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा भरते आणि ते जे पीठ असतं तर ते एकदम अगदी अलगद, हलकं आणि मऊ होतं, जेणेकरून आपले वडे जे आहेत तर अगदी ना तर साऊथ इंडियन हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मिळतात ना, तर त्याच पद्धतीने मिळतात. आता माझ्याकडेही बऱ्याचशा अगोदर चुका व्हायच्या, पण मी हे जेव्हापासून अशा पद्धतीने करायला लागले, तर माझे वडे देखील खूप छान पद्धतीने बनायला लागले.
व्लॉग आहे तो मी इथे संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.